श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 33 श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये। रमणी आणि नरसिंह रायडू यांचा विवाह श्रीपादांनी स्वतःच करविला। आम्ही दोघांनी श्रीपाद प्रभूंची आज्ञा घेतली। ते म्हणाले, बाबांनो, तुम्ही येथून निघून श्री पीठिकापुरात जावे। माझे मंगल आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत। श्री महागुरूंची आज्ञा शिरसावंत मानून आम्ही दोघे कृष्णा नदी पार करून पलीकडील तीरावर पोहोचलो। तेथे एका दगडावर श्रीपादांची पादमुद्रा पाहिली। नित्य श्रीपाद प्रभू त्याच दगडावर उभे राहून सूर्यनमस्कार घालीत असत। श्रीचरणांची चरण कमले तेथे पाहून आम्हास आश्चर्य वाटले आणि अत्यानंद झाला। आम्ही पंचदेव पहाड या ग्रामास पोहोचलो। तेथे अल्पोपहार करून पुढच्या प्रवासास प्रारंभ केला। एका ज्वारीच्या शेतातील पायवाटने चालत असताना त्या शेताच्या मालकाने आमचे स्वागत केले। खाण्यास मधुर फळे आणि गोड ताक दिले। त्याचे नाव नरसिंह रायडू असे होते। त्याने स्वतःचे घर शेतामध्येच बांधले होते व तो तेथेच राहत असे। एक दिवस त्यांच्या घरी विश्रांती घेऊन त्यांचे आदरातिथ्य स्वीकारावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली। आम्ही त्यांच्या विनंतीस मान देऊन एक दिवस तेथे राहिलो। त्याने श्रीचरणांचे लीला वैभव सांगण्यास सुरुवात केली। बाबांनो, माझे नाव नरसिंह रायडू आहे। मी लहानपणी अत्यंत दुर्बल आणि भित्रा होतो। माझे माता पिता मी लहान असतानाच दिवंगत झाले। मी माझ्या मामांच्या छत्रछायेत वाढलो। माझी मामी फारच तापट स्वभावाची होती। घरात भरपूर काम करावे लागे, शिवाय शेतातील कामे पण करावी लागत। माझ्या मामाची एक मुलगी होती। तिचे नाव रमणी असे होते। तिचे सौंदर्य पूर्ण गावातील आमच्या कुलस्थांच्या सगळ्या मुलीपेक्षा अपुर होते। ती सद्गुण संपन्न असून तिच्यात देवभक्ती होती। श्रीकृष्णाला ती आपले आराध्य दैवत मानित असे। माझी मामी मला शिळे अन्न खाण्यास देत असे। हे तिला सहन होत नसे। माझा आहार फार स्वल्प होता। माझ्याबद्दल आदर असा घरात कोणास नव्हताच। कामाचा मात्र पहाडच असे। चोरून रमणी मला ताजे अन्न आणि मधुर फळे आणून देत असे। कधी ते माझ्या मामीच्या दृष्टीस पडल्यास माझ्याबरोबर तिची सुद्धा पूजा होत असे। माझे मामा स्वभावाने फार चांगले होते, परंतु बायको पुढे त्यांचे काहीच चालत नसे। तिच्या समोर ते असमर्थच होते। कधी कधी माझी मामी आमच्या कुलस्थातील माझ्यापेक्षा बलवान मुलांना बोलून मला मारायला सांगत असे। माझ्या या दुर्बलतेमध्ये मारहाणीने दुर्बलता आणि भित्रेपणा अधिकच वाढला। माझ्यापेक्षा वयाने लहान पण सशक्त मुलासमोर सुद्धा मी असमर्थ असहाय्यच वाटत होतो। ते माझी टिंगल करीत। अशा प्रकारे कष्टमय जीवन मी जगत होतो। आमची रमणी सौंदर्यवान असल्याने गावातील आमच्या कुलातील सगळ्या युवकांची तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती, परंतु तिला माझ्याशी लग्न करायचे होते। माझ्याजवळ पैसा अडका तर नव्हता, शिवाय दुर्बल शरीर आणि भित्रा स्वभाव, यामुळे हे कसे जमणार हा प्रश्न होता। आमचे मामा धनवान श्रीमंत होते। ते स्वभावाने चांगले होते, पण त्यांना पैशाची फार आशा होती। मामी दुष्ट होती, परंतु तिची स्तुती केली की ती फसत असे। आमची रमणी कसेही करून मीच तिचा पती व्हावा अशी श्रीकृष्णाजवळ दररोज प्रार्थना करीत असे। एकदा आमच्या गावात एक ढोंगी साधू आला। तो कालीचा भक्त असून भूत भविष्य आणि वर्तमानाचे त्याला ज्ञान आहे असा साऱ्या गावात प्रचार झाला। त्याच्याजवळ भूत भविष्य जाणण्याची विद्या होती। गावात त्याने सांगितलेले भविष्य 100% खरे झाले होते। आमच्या मामीवर त्याने माया केली आणि तिला घरात कालीपूजा करावी असे सांगितले। सगळी तयारी करून घेतली। त्याने रमणीची पूजेतील कृष्णाची मूर्ती घराच्या बाहेर फेकून देण्यास सांगितले। या गोष्टीला मामीने होकार दिला। रमणी तळमळू लागली, विलाप करू लागली, परंतु सगळे काही व्यर्थ झाले। त्या ढोंगी साधूने पूजेस सुरुवात केली। अनेक कोंबड्यांचा बळी दिला। त्या कोंबड्याच्या रक्ताने सारे देवघर भगवेनासे झाले। घरात माणसांची कवटी आणि स्मशान साधना सामुग्री सुद्धा ठेवण्यात आली। ही पूजा परिपूर्ण झाल्यावर या घरात एके ठिकाणी विशेष अपार धनलाभ होईल। त्या संपत्तीने ह्या कुटुंबात ऐश्वर्य संपन्नता नांदेल असे सांगून त्या ढोंगी साधूने सर्वांना विश्वासात घेतले। त्या साधूस वशीकरण विद्या अवगत होती। त्या विद्येच्या सहाय्याने आमच्या रमणीचे शील हरण करण्याचे त्याने योजले। त्यासाठी तो चित्रविचित्र पद्धतीच्या पूजा घरात करत असे। त्यामुळे रमणीची प्रकृती क्षीण होत गेली। तिच्या वागणुकीत पण फरक पडला। अर्ध्या रात्रीच्या वेळी ती रक्तपान करू लागली। कोंबडे बकऱ्या मारून तिला ते रक्त देण्यात येत असे। तिच्या अंगात कालिका मातेचा प्रवेश झालेला आहे, त्यामुळेच ती रक्त पिते। रक्ताशिवाय माता शांत होत नाही आणि अपार संपत्ती पण मिळणार नाही। तिच्या अंगातील कालिका माता निघाल्यास ही कन्या पूर्वरत होईल असे त्या साधूने सांगितले। घरात विविधपणाला ऊत आला होता। अचानक घरातील स्वयंपाक केलेले भांडे विहिरीत पडत होते। अर्ध्या रात्री घरात माणसांचे सापळे दिसत, तसेच चित्रविचित्र आकार दिसत आणि अकराळ विक्राळ आवाज ऐकू येत। आमचे घर स्मशानभूमी सारखेच दिसत होते।
त्या साधूला घरातून पिटाळण्याचे धैर्य आमच्या मामामध्ये नव्हते. हे कष्ट थोडे दिवस सहन केल्यास अपार संपत्ती मिळेल या आशेने मामी दिवस काढीत होती. एकंदरीत गोंधळून जाण्यासारखी आणि चिंताजनक परिस्थिती होती. अचानक एके दिवशी रात्रीच्या वेळी तो साधू रमणीजवळ गेला. तिचे वशीकरण झालेलेच होते. ती सांगितल्याप्रमाणे ऐकेल आणि आपली इच्छा पूर्ण करेल या विचाराने तो साधू तिच्याकडे आला आणि तिच्या अगदी समीप गेला. रमणी जोरात ओरडली आणि जवळ असलेल्या एका वजनदार वस्तूने तिने त्या ढोंगी साधूच्या डोक्यावर प्रहार केला. ती असे वर्तन करेल असे तिला सुद्धा वाटले नव्हते. वशीकरण केल्यावर सुद्धा व्यक्ती अशा प्रकारे प्रवर्तन कसे करते याचा साधूला उलगडा झाला नाही. श्रीपादांचे आर्त त्राणपरायण तत्व. दुसरे दिवशी सकाळी एक गरीब ब्राह्मण याचक आमच्या दारासमोर भिक्षेस आला. आमच्या घरी भूतप्रेतांचे जास्त वास्तव्य आहे. हवे असले तर आपण त्यांना भिक्षारूपाने घ्या असे रमणी त्या ब्राह्मणाला म्हणाली. त्याला त्याने नकार दिला. त्या ब्राह्मणाचे मुखारविंद अत्यंत शांत आणि उज्ज्वल होते. आमचे मामा बाहेर आले आणि म्हणाले, आमच्या घरची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या परिस्थितीच्या कारक दुष्टशक्तीचा आपण दान म्हणून स्वीकार करावा. तेवढ्यातच मामी पण बाहेर आली आणि म्हणाली, आमच्या घरात तुम्हाला देण्यास काही नाही. आमच्या घरचे दारिद्र्य आपण भिक्षा म्हणून स्वीकारावे. त्यावेळीस मी पण तेथेच होतो. मी म्हणालो, स्वामी, माझ्याकडे वंशपारंपरिक असलेले एक चांदीचे ताईत आहे. आपली संमती असेल तर तो ताईत मी अर्पण करतो. ते भिक्षा म्हणून स्वीकारावे. त्याचा त्याने स्वीकार केला. इतक्यातच ढोंगी साधू स्मशानातून माणसांचे कपाल घेऊन आला. तो अट्टहासाने म्हणाला, अरे भिक्षुक ब्राह्मणा, तू नाकारलेस तरी मी ह्या मानवी कपालाची भिक्षा घालीन. तिचा स्वीकार कर. त्या ब्राह्मणाने त्या भिक्षेचा अस्वीकार केला. तितक्यात आमच्या घरात एक दिव्य प्रकाश दिसला आणि तो भिक्षेस आलेला ब्राह्मण अदृश्य झाला. त्या दिव्य प्रकाशामुळे ढोंगी साधूच्या सर्व अंगाची भयंकर आग होऊ लागली. त्या प्रकाशातील किरण रमणीवर पडले आणि ती एकदम पूर्ववत झाली. मामीला पक्षवात होऊन ती धरणीवर पडली. मामांना भीतीने सर्वांगास कापरे भरले. मला मात्र विपरीत धैर्य आले. माझ्या शरीरात शक्तीचा प्रवेश होऊन माझे मलाच मी अत्यंत बलवान वाटू लागलो. त्या मांत्रिकाच्या तोंडातून सारख्या रक्तधारा वाहू लागल्या आणि त्याच्यातील सर्व शक्तींचा नाश झाला. त्या दिव्य तेजोमय प्रकाशाचे एका मानव रूपात रूपांतर झाले. ते आर्तत्राणपरायण समस्त देवी देवता स्वरूपी आदि मध्य आणि अंतरहित असलेले दिव्य भव्य तेजोमय स्वरूपाचे श्रीपाद श्रीवल्लभच होते. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले, कालीमाता खरे पाहता मानवात लपलेल्या कामक्रोधादी राक्षसांचा ध्वंस करते. ती कोंबड्या बकऱ्या वगैरे कधीच मागत नाही. या प्राणमय जगातील राक्षस शक्ती कालिका रूप धारण करून निरनिराळ्या प्राण्यांची बळी मागते. खऱ्या खऱ्या कालीमातेची शुभ लक्षणे प्रेम, शांती, दया वगैरे असतात. या प्राणमय विश्वातील राक्षसी शक्ती, असुरी शक्ती, भूतप्रेतादी शक्ती आम्ही देवता आहोत असे सांगून शूद्र विद्येचे प्रदर्शन करतात. शूद्र मांत्रिक त्यांची उपासना करून या लोकांत भलतेच उपद्रव निर्माण करतात. या जगातील निरनिराळ्या प्रेतात्म्यांना देवता शरीर धारण करता येते हे लक्षात ठेवा, पण त्या देवतांची देवशक्ती मात्र त्यांना नसते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, धर्मरक्षणार्थ माझा जन्म होतो असे मी वचन दिलेले आहे. त्याला अनुसरून धर्मसंस्थापनार्थ श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला आहे. हा अवतार दया, शांती, प्रेम, करुणा अशा अनंत शक्तीचे मिश्रण आहे. आमच्या घराची शुद्धी करून ढोंगी साधूला पिटाळून लावले. श्रीपादांच्या अनुग्रहाने मामी बरी झाली. श्रीपादांनी आम्हाला आशीर्वाद देऊन माझा आणि रमणीचा विवाह स्वहस्ताने केला. तेव्हा मी जेमतेम 12 वर्षाची मूर्ती होतो. श्रीप्रभूंचे वास्तव्य पिटिकापुरातच होते. माया रूपाने ते पंचदेव पहाड या ग्रामात सुद्धा राहत. त्यांनी आम्हास ह्या अक्षदा दिल्या होत्या. शंकरभट आणि धर्मगुप्त या नावाने 2 जण येतील. त्यांना थोड्या अक्षदा द्याव्या असे त्यांनी सांगितले होते. आहा, किती लीलामय स्वरूप आहे श्रीवल्लभांचे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती अनुकूल विवाह होण्यासाठी